नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मी आज आलेलो आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथं आलेलो आहे. तर आज आम्ही म्हणजे माझ्या दादाकडे आलेलो आहे मी तर आज आम्ही सगळे फिरायला जाणार आहे. आपल्या 12 ज्योतिर्लिंगामधलं शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे घृणेश्वर, तिथं जाणार आहे आम्ही फिरायला. आणि आजूबाजूला लेण्या आहे तर तिथे पण आम्ही सगळे म्हणजे अशा आज फिरणार आहे. तुम्ही हा व्लॉग एकदम शेवटपर्यंत बघा. जे पण आपल्या यूट्यूबला नवीन असेल त्यांनी लवकर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. मग तुम्हाला असंच आपले व्लॉग नवीन चांगले व्लॉग बघायला मिळतील. आता आम्ही सगळे घरी अजून सगळे रेडी झालेलो आहे आणि आता ह्या 2 गाड्या घेऊन आम्ही जाणार आहे तिथं फिरायला. तर आता आम्ही सगळे निघू. चला तुम्ही असंच शेवटपर्यंत आपला व्लॉग बघा. आता आपली तयारी पण झालेली मस्त, तर निघू आपण. चला मित्रांनो, आता आम्ही म्हणजे बघू गाडी घेऊन आता आम्ही निघालेलो आहे. आता ओम आहे आणि गाड्याचा मी चालवतो आणि पाठी दादा ते गाडी घेऊन येतात ते. आता आम्ही इथून जाणार आहे तिथं आपल्या घृणेश्वरला. चला आता निघू. इथून गाडी घेऊन चाललो आहे. ही गाडी मी चालवतो स्कूटी. चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिथं. मित्रांनो, आता आम्ही इथे घृणेश्वर मंदिर आहे माझ्या इथं आम्ही आलेलो आहे. इथे बाकी आता गाड्या लावलेल्या. आता आम्ही आतमध्ये एंट्री करू. एंट्री करू आता आपण. आता मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंट्री करतोय. आणि पुढे आता फोन अलाउड तर नाही मंदिरात. आपल्या इथे लॉकरमध्ये ठेवायचं. आम्ही इथे मार्केटमध्ये आलेलो आहे. इथून आतमधून मंदिरात जाणार आहे. पुढे मंदिर आहे आणि इथं आता लॉकरमध्ये आम्हाला फोन ठेवावे लागतील. आता बघू चला तुम्हाला मंदिर दाखवतो मी. आतमध्ये तर अलाउड नाही फोन. तर आपल्याला पंढरपूरला कसे बाहेर ठेवलेले तसे आपल्याला बाहेर ठेवावे लागतील फोन. आणि आपल्याला शर्ट काढावं लागेल कारण की आतमध्ये शर्ट काढावं लागतं. म्हणजे जे बॉईज लोक असतात म्हणजे सगळे असते त्यांना मेल लोकांना. मंदिर बघा, समोर मंदिर आहे महादेवाचं. हे बघा त्यांनी अनाउन्समेंट केली. आता इथे फोन आपण लॉकरमध्ये ठेवू आणि आतमध्ये जाऊ. मंदिराचे असतात लॉकर. मित्रांनो इथून आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे आणि मार्केट आहे. मित्रांनो आता आपण इथे लॉकरमध्ये फोन ठेवतो. आता आपल्याला फोन तर काय घेता नाही. तुम्ही बाहेर आल्यावर भेटतो. आम्हाला म्हणजे मोबाईल बाहेर ठेवायला आलेले. मी कसं म्हणजे दर्शन घेऊन लपवून म्हणजे फोन मी आता आतमध्ये आणला आहे. म्हणजे इथे फोन अलाउडच नाही आतमध्ये. तुम्हाला मी दाखवतो का मंदिराकडचं मंदिर बघू शकता तुम्ही. बघा आम्हाला इथे व्हिडिओ काढायला इथं अलाउडच देत नाही. मी लपून परत बाहेर जाऊन लपून फोन आतमध्ये आणला आहे. बघू शकता इथून मोठी मोठी लाईन आहे इथं, पूर्ण लाईन. आणि मंदिराच्या आतमधलं आहे. ओम आपण फोन कसा आणला? एकदम लपून आणला की नाही? बघू शकता आम्ही एवढं लपून फोन आणलो आहे. इथं म्हणजे फोन अलाउड नाही तर ओरडतात व्हिडिओ काढायला पण. आणि बघा मंदिर आणि आतमध्ये शिवलिंग आहे. तर आपण बघू पुढे पण मला ओरडतील वाटतं. हे दाखवायचा मी प्रयत्न करतो. इथून बघू शकता ही पूर्ण लाईन आहे आणि इथून आतमध्ये जावं लागतं. आणि सगळ्यांना आपल्या म्हणजे जे मे लोकांना वरचे कपडे काढावं लागतात. आणि इथून महादेवाचं पिंडीवर आपण जे अभिषेक करतो ना ते पाणी इथून असं द्वारे बाहेर येतं आहे. मित्रांनो बघितलं असेल की आम्ही म्हणजे लपून फोन आणलेला. इथं अलाउड नाही फोन आतमध्ये. तरी आम्ही फोटो व्हिडिओ काढले सगळ्यांचे. थोडेच काढले आणि व्हिडिओ पण थोडेच घेऊन घेतले. मला पण इथं ओरडतात ते व्हिडिओ काढण्यासाठी. आणि बघू शकता इथं कोणाकडे माहिती त्यांनी काय लपूनच फोन आणले. आणि इथं महादेवाचं मंदिर आहे. इथं अलाउडच नाही आतमध्ये. आता आम्ही जातोय बाहेर. अलाउडच नाही तरी काय म्हणजे सगळे लपून इथं फोन आणतात. ते बाहेर इथं म्हणजे आतमध्ये केलंच नव्हतं फोन अलाउड. तरी आम्ही म्हणजे मी परत बाहेर गेलो इथून म्हणजे आमचे फोन घेतले म्हणजे लॉकरमध्ये ठेवलेले. इथून आलो म्हणजे लपून. इथून म्हणजे उडी मारून
वापिस आतमध्ये आलो म्हणजे आमचे फोन घेऊन फोटो काढण्यासाठी म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी. तेव्हा तुम्ही बघितलं असेल की आम्ही म्हणजे कसं लपून छपून आम्ही फोन म्हणजे आतमध्ये नेला का आला इथून म्हणजे फोन आतमध्ये अलाउडच नाही, लॉकरमध्ये ठेवावा लागतो. तर आम्ही लॉकरमध्ये ठेवलेला फोन. तर आमचं दर्शन झालं. त्यानंतर काय आला आम्ही बोललो जाऊ दे आपल्याला फोटो काढायचा आतमध्ये आणि फोन अलाउडच नाही. तर मी परत बाहेर आलो. आमच्या लॉकरमध्ये फोन घेतले. 2च फोन होते आमच्याकडे, दादाचा आणि माझा मी लॉकरमध्ये ठेवलेला आणि वहिनीचा फोन तर आम्ही गाडीचा आपल्या डिक्कीत ठेवलेला. आम्ही आलो आणि असं म्हणजे बाहेर आलो. आपले फोन बिन घेतले पाहिजे सगळं. त्याला 5 रुपयांनी फोन द्यायचा असतो. मंदिराचं लॉकरमध्ये ठेवतो मला तिथं स्वस्त म्हणजे 5 रुपये पडेल. तर तो दिला आम्ही आणि आलो बाहेर. मी घेतला आणि आपली जी लाईन आहे तिथून दुसऱ्या आतमध्ये थोडे फोन लपवले गेलो आणि इथून उडी मारून मी आपल्या आतमध्ये फोन आणले. खूप थोडं रिस्की काम होतं. म्हणजे मला परत एकदा परत हाकललं मला बाहेर फोन होते म्हणून. मी परत लपून जरा घुसलो म्हणून जरा नेताला त्यांनी एवढं लक्ष नाही दिलं. बघू शकता इथं आपल्या महादेवाच्या मंदिरचं वरतं कळत दिसतंय बघा. इथं महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला पण म्हणजे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे इथं. आम्ही जरा इथं थोडे बसलोय. बसल्यानंतर परत आपण पुढे जाऊ आता फिरायला. कारण आपलं तुम्ही बघितलं तर घृणेश्वरचं इथं दर्शन पण झालं. आता इथून आपण आता जाणार दुसऱ्या लोकेशनवर. अजून काय फिक्स नाही कुठं जाणार आहे. घृणेश्वरला होतो तर तिथून आपलं दर्शन भेटलं. आता आम्ही इथं आलो भद्रा मारुतीला. तर इथे आम्ही दर्शन करायला आलेलो आहे आणि इथं आपलं सगळीकडे आपल्या हनुमान आणि मारुती म्हणजे मोठ्या असं सरळ असं उभ्या. तर इथं अशी म्हणजे झोपलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो नाही. आता जाऊ आपण मारुतीचं दर्शन घेऊन भद्रा मारुतीचं. तर मंदिराची चालू होतं आतमध्ये एंटर करू. मंदिर आहे इथं. तर आपण आतमध्ये जाणार आहे. इथं म्हणजे मारुती इथं म्हणजे झोपलेला आहे. इथं बघू शकता. आतमध्ये जाऊ बघा. इथं असं बॅनरला असं फोटो दिलेला अशी मूर्ती आहे भद्रा मारुतीची. आतमध्ये जा बघू. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ भद्रा मारुतीचं. आता मंदिराच्या आतमध्ये एंटर करतोय आणि इथे डेस्क रोड म्हणजे आलं कंपल्सरी बघू शकता. इथे बोर्ड लावलेला आहे आपला ड्रेस कोडचा. ॲक्च्युली बरोबरच एक ड्रेस कोड लावला पाहिजे. आतमध्ये आणि भद्राचं दर्शन घेऊ. भद्रा मारुतीचं पण दर्शन झालेलं आहे आणि इथे म्हणजे मारुती असा झोपलेला आहे बघितलं सर. आणि अशी मूर्ती म्हणजे कुठेच नाही अशी झोपलेली मूर्ती. इकडे असं उभ्या मूर्त्या असतात. फक्त इथंच झोपलेली मूर्ती आहे हनुमानची. बघितलं असेल अख्ख्या म्हणजे पूर्ण जगात इथंच आहे म्हणजे म्हणजे इथे हनुमानजी यांनी रेस्ट केलेला म्हणून इथं अशी झोपलेली मूर्ती आहे. बाकी सगळीकडे असा उभ्या इथंच हनुमानजींची मूर्ती आहे. बघितलं असेल. तर चला जाऊ पुढे. आता आपण बघू चाललो फिरायला. आपलं घृणेश्वर महादेवाचं दर्शन झालं. आता भद्रा मारुतीचं पण दर्शन आहे. पुढे बघू. असलं आपण म्हणजे भद्रा मारुती फिरलो. विशेष फिरलो आणि जास्त आम्हाला म्हणजे बघताना नाही. थोडं मध्ये पाऊस आला म्हणजे थोडं पावसा टाईप झालेला म्हणून आणि आम्ही लगेच घरी आलो. आणि दौलताबादचा किल्ला फक्त आम्ही बाहेरनंच बघितला म्हणजे आतमध्ये गेलो नाही. मी व्हिडिओ काढला म्हणजे ते मी व्लॉगमध्ये टाकेलच आणि जास्त काय फिरलं नाही. घृष्णेश्वर तुम्हाला माहितीच आहे. आपण व्हिडिओ आणि फोटो म्हणजे कसे म्हणजे नंतर मी फोन आणले तेव्हा आपण म्हणजे व्हिडिओ काढले म्हणजे बाहेरून शूट केला. तर
आणि आपण लेणी पण बघायला जाणार होतो, पण बोललो जाऊ तर लेणी कुठे परत लेट बीट होईल म्हणून आम्ही लेणी नाही बघितली. फक्त तिथून डायरेक्ट भद्रा मारुतीला गेलो, तिथून भद्रा मारुतीचे दर्शन घेतले आणि आम्ही डायरेक्ट मग घरी यायच्या दिशेने निघालो. तर आता जाऊ द्या, नेक्स्ट टाईमला तेव्हा परत फिरू, सगळं फिरू तेव्हा परत एकदा व्लॉग बनव. तुम्हाला हा व्लॉग कसा झाला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय.